सांगलीतील आझाद चौकातील शू मेरेडियन व्यापारी संकुलात गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। पहिल्या मजल्यावरील अनाज नवतरंग मोबाईल शॉपीला अचानक भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केले। दुकानातील मोबाईल, संगणक, लॅपटॉप, महागडी ॲक्सेसरीज तसेच लाखो रुपयांचे LED स्क्रीन सर्वच जळून खाक झाले। दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना हॉटेल कर्मचारी आणि वॉचमन नजीर हुसेन मुलानी यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ दुकान मालक आणि अग्निशामक विभागाला माहिती दिली। महापालिकेच्या अग्निशामक पथकाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक विभागाचे प्रमुख सुनील माळी आणि त्यांचे सहकारी धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, उमेश सरवदे, देविदास मानकरी आणि विजय कांबळे यांनी तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आगीत कोटींचं नुकसान। रेडमी कंपनीचे 120 मोबाईल फोन, 4 संगणक, लॅपटॉप, सोफा सेट, दुकानावरील 9 लाखांचा LED स्क्रीन आणि अन्य महागडे साहित्य जळून खाक झाले आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही आग इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे। आगीचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने 2 बंब घटनास्थळी दाखल केले होते। गुरुवारी सकाळी महावितरण आणि अन्य विभागांनी मदत कार्य सुरू केले। अशा दुर्घटना वारंवार होत असल्याने व्यापारी संकुलामध्ये फायर सेफ्टी सिस्टम, शॉर्ट सर्किट अलर्ट आणि इलेक्ट्रिकल तपासणीची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे। आग नियंत्रणात आणण्यात यश आलं असलं तरी आर्थिक मोठा फटका बसला आहे। अशा प्रकारच्या आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेल प्रेस करा। पुढील बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।